भाजी ठेवली ना गॅसवरती, फक्त चेक कर जरा. तर ती चादर काल बांधत होते, पण ते चादर काय आता खाऊन घेतो आणि मग लागतो कामाला. डोळ्यातलं पाणी काढलं. मुळ्याच्या शेंगा आपल्या बागेतल्या. टाइम तर काय झालं कुठं आणतो, बाहेर आणतो का इथं चाय? दे ना बाहेर, इकडे झाले मला पुसून. वाघ आहे आपला आला, तो बघा. चले घरी ये, चाल. तो बघा आला. हा, शेरू आपला घरात आहे बेडवरती. ये लवकर. थांबला तिथेच. जाम लबाड आहे हा वाघ्यानं. ये ये बबडू. बघतोय आधी. मला वाटतं बेल्ट बघतोय वाटतं आहे काय. नाही बांधत आहे, ये तुला ये. बांधत नाही, ये. लय लबाड झालाय, लय लबाड झालाय. हा बघा, ह्याला बांधून ठेवलंय. हा, काय झालं, काय झालं? वाघायला नको फिरायला, बस जरा थांब. नाही येणार, तुला खेळायचं अजून ना वाघ्याला. तो एवढाच काय येणार नाही. तो नाही यायचं, नाही यायचं. चल, चाय प्यायची. चपाती आहे डब्यात. लबाड, थांब थांब. खा ना नीट. बघा बघा नाटकं, नीट खा. ती ती शेरू वाघायची आहे, ती तुला दिली. दोन्ही पाहिजे. लबाड आहे बघा, टाकला जमिनीवरती. खाणार तो. वाघ्या धर, वाघ्या नाही आमचा खायचा. वाघ्या खायला असं वाटत नाही. धर. नको, तो चॉईसवाला आहे, त्याला हे असलं काय आवडत नाही. खाल्लीस तू? धर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बघा किती मस्त असं हलकं हलकं ऊन आलेलं आहे आणि हलकी हलकी थंडीसुद्धा आहे. तर भरपूर अशी घरातली कामं करून घेतली. आता म्हटलं तुमच्याशी बोलूया थोडंसं. आता माहिती काय केलं आहे, वाघ्या शेरू यांचं जेवण बनवायला घेतलेलं आहे. म्हणजे झाले अर्ध करून आणि चूल पेटवले, पाणी तापत ठेवलं एकीकडे. म्हणजे आज आहे ना घरात सगळं करून घ्यायचं आहे अगोदर. यांचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा बनवून घेते आणि मग आपल्याला सगळ्यात मोठं काम मिरची आज भाजायचे. म्हणजे सगळं रेडी करून ठेवायचं आहे भाजून वगैरे. आणि त्याच्यामुळेच म्हटलं घरातलं सगळं काम झालं ना, मग मी निवांतपणे ते काम कसं करू शकते. मग म्हणजे डोक्यामध्ये विचार नाही चालू राहत की घरातलं बाकी आहे, त्याच्यामुळे घरातलं सगळं करून आता मी ते मिरची भाजायला घेणार आहे. तर आता नाश्त्यामध्ये पटकन भाजी आणि भाकरीच करायचा विचार चालला आहे. म्हणजे पोटभर नाश्ता झाला का दुपारच्या जेवणाची चिंता नाही. मग म्हणजे काय पण एक असं बनवलं ना तरी पण चालून जाईल. ये वाघ्या ये. वाघ्याला बांधलं होतं, त्याला परत सोडलं, तो गेला बाहेर. आता परत शेरूला बांधून ठेवलं आहे. कुणालचे बाबा आणि कुणाल तिकडे आपलं ते काय झालं म्हणतात, वेली आहेत ना काकडीच्या, ते ऊन लागतं ना त्या वेलींना, त्याच्यामुळे वरती ना ते लोक ते हे घालतात, नेट असतं ना, ग्रीनवाली नेट असते ना, ते घालायचं काम ते लोक करतायत. ते नेट आहे ना काढतात, बॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे ना ती. तर ते आता करून घेतील आणि त्याच्यानंतर मग तिकडं थोडंसं साफ पण करायचं आहे. म्हणजे मिरची वगैरे आता भाजायला जागा हवी ना. जागा म्हणजे भरपूर आहे आपल्याकडे, पण तो आजूबाजूचा परिसर जरा स्वच्छ करून घेतात. म्हणजे घरामध्ये ठसकायचं काय यायला नको, त्याच्यामुळे बाहेरच भाजणार आहे. चला जाऊया. इथं ना मी जरा बसले होते, पक्ष्यांचे आवाज. तुम्हाला मला असं वाटतं कालच्या का बऱ्याचच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आता चिकाळ्या पक्षी बघा आंघोळ करताना दाखवलं होतं. इतकं छान वाटतं ना. आता ना मागच्या साईडला मी पाणी भरून ठेवले ना, तिथे एक वेगळाच पक्षी आला होता. त्याची शेपटी ना अशी सफेद रंगाची आणि असा काळा काळा होता. त्याचं नाव मला माहीत नाही, एकदम वेगळाच होता तो. पाणी प्यायला आलेला
आणि नेमकं त्यावेळी माझ्या हातामध्ये फोन नव्हता, फोन चार्जिंगला होता, त्याच्यामुळे कॅप्चर काही करता आलं नाही. पण आता बघा पाणी वगैरे भरून ठेवते ना, उन्हाळा चालू झाला त्याच्यामुळे भरपूरसे पक्षी ना येतात. खाण्यापिण्या पण आम्ही ना टाकून ठेवतो, असं आहे ते. आता गुरं वगैरे पण आली ना आमच्याकडे, तर ते केळीची पानं वगैरे असतात ना, ते आम्ही घालतो त्यांना, खातात बिचारे. त्यांचे आता हे उन्हाळ्यामध्ये त्यांना खाण्यापिण्याचे खूप हाल होतात, जास्त करून पक्ष्यांचे, असं आहे. आता कधी पण शिट्टी होईल कुकरची. आणि मला की नाही आता थोडीशी भूक पण लागली, त्याच्यामुळे चला पटाट म्हटलं करून घेऊया. एकदा पोटात भर पडली ना की बाकीचे कामं पटापट होऊन जातील. असं घर स्वच्छ झालं ना मग काय वाटत नाही. तेव्हा कुकर चालू आहे, गॅस लावला आहे कुकर. नंतर चिकन वगैरे गरम करून ठेवलं, शेरूला तिथे बांधून ठेवलं आहे, चूल विजली वाटतं. हा बघा आपला शेरखान भरपूर असा मस्ती विस्ती करून आलेला आहे. कुणालच्या बाबांच्यासोबत गेला होता बाहेर. ते आता ना बाहेर गेले होते, आत्ताच चालेल बाहेर म्हणजे आमच्या वाडीतच गेले होते. तुम्हाला मी दाखवते आता. थोडं सामान त्यांनी काढलं नाही बघा, नेट काढून ठेवले ते. आता जास्त झाली वाटतं. काय झालं? ही चादर काल धुतलेली ओली आहे ती. हे चूल इथे पेटवायची ना का तिकडं त्या साईडला? इथेच करूया ना. ते बघा त्यांच्या ते वेली आता छान झालेत ना, तर ती चादर काल बांधत होते पण ती चादर काय पुरत नाही ती, त्याच्यामुळे नेटच घातलेली बरी. आता उन्हाने सगळ्या वेली कशा करपून जातील, नाही तर ऊन खूप लागतं ना आता 2-3 दिवस झाले. हां कुणाला हाताशी आता पटकन होऊन जाईल. ते तिकडे शिर्डी होती ना एक, तिकडे आहे एक काठी, ते 2 त्या मधल्याला उभी कर. चला ह्यांचं चालू द्या, मी चालली. ही आपली चूल बघा, आणि ते मिरची साफ केलेली देठं बघा इथं टाकलेली आहेत. ते आता जमा करून ठेवणार, नंतरला इथं आग लावून टाकायची, मग ते जळून जाईल तिथल्या तिथे. मग त्याच्यामुळे चूल विजली, माझी चूल विजली. मी म्हटलं आज कामं करून घेऊया आणि मग तुमच्याशी बोलूया. मटकी बघा भिजवले काल, रात्री भिजवले. तिला मोड काय आलेली नाही आहेत. आता अशीच करते, काय करू. दुसरी आहे भाजी, पण दुसरी त्यांना आवडणार नाही. भाकरीबरोबर ही भाजी छान लागेल, त्याच्यामुळे मटकीची भाजी आता करूया. इथे भाग्यश्रीचा कुकर पण झाला आहे. चला आता पीठ मळून घेते. तर सध्या तुम्हाला माहिती आहे मसाला बनवायचं काम आपलं जोरात चालू आहे, आणि त्याच्यामुळेच घरातलं जे काम आहे ना ते थोडंसं जरा मागं पुढं टाईम मॅनेज करून ना सगळं चाललेलं आहे. तर इथे आता विचार केला की सगळ्यात आधी नाश्ता आणि मग म्हटलं बाकीची कामं. म्हणजे पोट भरलेलं असेल ना की कामं पटापट होतात. तर आता कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे, त्यात कांदा, आलं, लसूण, जिरे टाकलेलं आहे, कढीपत्ता, आणि चांगलं असं परतून घेतलं. टोमॅटो घातला आहे, नंतर सगळे मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, आणि सगळं घालून चांगलं मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी ॲड करून आता ही जी ग्रेव्ही आहे ना कांदा टॅमॅटो, ती छान प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायची. म्हणजे सुकी भाजी करायची होती, आणि अशी सुकी भाजी ना आवडते आमच्याकडे खायला, आणि भाकरी असेल तर अजूनच छान लागते. म्हणजे कोणतं पण कडधान्य असू दे, भाकरीसोबत छानच लागतं. तर इथे आता बघा छान असं ग्रेव्ही तयार झाली. त्याच्यानंतर मग मिक्स करून घेतलं मी तेल सुटेपर्यंत, आणि मग आपल्याला भिजवलेली म्हणजे मटकी ती घातलेली आहे. ह्या मटकीला जर का मोड असते ना तर ही भाजी की नाही अजून छान झाली असती, पण म्हणजे ठीक आहे. म्हणजे फ्रीजमध्ये भाजी होती तरी पण म्हटलं चला मटकीची भाजी करूया. आता बघा मटकी घालून झाली, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे, चवीप्रमाणे त्यात मीठ टाकलेलं आहे, आणि परतून घेतलं. आणि मग झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्याच्यावरती मी थोडंसं पाणी घालते, आणि मग गरम पाणी झालं का तेच पाणी आपण मग कढईमध्ये घालायचं की भाजी आपली की नाही पटकन शिजून जाते. तू घरात गेलास ना की ती भाजी जरा बघा, ऐकलं का? ती भाजी ठेवली ना गॅसवरती, फक्त चेक कर जरा. कोणी कोणी भात टाकला जास्त करून? शेरूने टाकलाय. शेरून सकाळी 2 चपात्या खाला होत्या ना. शेरू आता झोपतोय बा कसा बसून बसून. काय रे, पडशील खाली, दिवाल्यावर खाली बस जा. ए शेरू खाली झोप जा, खाली झोप जा, बेडवरती जा, पडशील ना खाली.
भाजी चांगली तरी झाले. हा मस्त झालं. बघा आणि सांग मला. नाचणीच्या भाकऱ्या केल्यात आणि थोडंसं जास्तच केल्या आहेत कारण आज काम भरपूर करायचं आहे. म्हटलं दुपारी जेवण करायला वेळ मिळतोय नाही मिळतोय त्याच्यामुळे 2-3 भाकऱ्या जास्त केलेल्या आहेत. म्हणजे उशीर जरी झाला तरी काही चिंता नाही. आणि मटकीची भाजी केलेली आहे. आता खाऊन घेतो आणि मग लागतो कामाला. मसाला भाजायचा आहे ना आपला. कुणाच्या बाबांनी झाडांना पाणी पण घालून घेतलं. पुढची झाडं पण झाली एवढं ठेवलं हे आणि पुढचं आणि मंडप घातलेला आहे. तुम्हाला नंतर दाखवते हा. जरा हे सगळं काम होऊ दे मग तुम्हाला आरामात दाखवते नीट बांधलेलं. तर मुळ्याच्या शेंगा पण काढायला पाहिजे. अजून वाळतील ते. होतील मोठ्या. काय काय झालं दिसतात बघ मोठ्या. ऊन बघा कसलं मस्त पडलंय. पण ह्या उन्हाने आज आहे ना गरमी नाही होत आहे. वातावरण छान आहे ना आज गरम नाही होत आहे. पाऊस पडतोय ना. हां तेच. वर्षभर मटकीची भाजी आणि नाचणीची भाकरी खायला एकदम भारी. ह्याच्या थोडला कांदा असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. राहण्याचा होता कांदा खायचा होता. कुणाला आपला येतो आहे बघा. त्याचा पान आणून ठेवलं आहे. त्याच्या घरात काहीतरी काम चाललं येतो बोलला. आग जरा पुढे कर. सर्व बाहेर झालं. पाणी पण तापतं हे काय. पाणी ठेवलं आता. म्हटलं आपलं काम दुसरं होईपर्यंत पाणी पण तापेल. मग ती बांधून टाक पाच नरम नको पडायला. नरम नाही आता उष्णता आहे म्हणून मी खोलू इथं उन्हावर ठेवली ना. अच्छा हां. आता नरम कसं पडेल आता ऊन पडेल. तर बघा चूल आता घेतले पेटवायला. आपल्याला आता मिरची गरम मसाले सगळं काही भाजून घ्यायचं आहे. आणि गरम मसाले जे काही काढलेत ना म्हणजे 2 मसाले बनवते ना तर ते म्हणजे मापाने काढून ते आता उन्हामध्ये मी सुकत ठेवलेले आहेत. जरा म्हटलं ऊन लागायला पाहिजे. आणि ही बघा ही थोडीशी मिरची जरा साफ करायची. ही गोणी दिसते तुम्हाला त्यातली एक अंदाजे 1-1.5 किलो साफ करायचे. आता सगळ्यात पहिलं ही भाजून घेते मिरची एका मसाल्याची. आणि दुसऱ्या मसाल्याची मिरची आहे ना ती आतमध्ये ठेवलेली आहे अजून काय काढली नाही. म्हटलं हे आधी होऊ देत आणि मग ती म्हटलं आणूया. म्हणजे आज एकाच दिवशी ही मिरची वगैरे ना सगळं आम्हाला भाजून घ्यायचं आहे म्हणजे बरं पडेल मग. आणि सगळं काही दाखवलं आहे मागच्या वेळेस ना आपण कशा प्रकारे केलं तो मसाला दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आता काही पूर्ण रेसिपी काही तुम्हाला दाखवत नाही आहे. आता भाजायला घेतो. हां चला सुरुवात करूया. एक मसाला आपला भाजून झाला आणि चांगलं ऊन पण दाखवून झालेलं आहे त्याच्यामुळे तो आता भरून घेत आहेत. आणि दुसरा मसाला आता मी भाजायला सुरुवात केलेली आहे. ह्या बघा गोण्या ठेवला तिथे. हा आणि ऊन बघा कसं पडते. वारा बघा किती सुटला आहे. हा बघा वारा त्याच्यामुळे सगळा धुमस आहे ना नाकात जातं हे वाऱ्याबरोबर. 2-3 वेळा मी दिशा बदलली पण सारखं का किती उठणार ना. आज वारा पण खूप आहे. काम जरा स्टॉप केलं आहे आमचं. हां आता म्हटलं जरा थांबूया ब्रेक घेऊया. ब्रेक किती वाजले 2 वाजले 2. सकाळी काहीतरी आम्ही 11:30ला सुरुवात केली. अजून आमच्या मिरच्या भाजायच्या बाकी आहेत. 6 किलो मिरच्या अजून भाजायच्या बाकी आहेत. बाकी सगळं झालं. गरम मसाले वगैरे पण सगळे भाजून झाले ते बघा. आता मसाले भाजून त्या डब्यामध्ये ठेवलेत. हे 2 वेगळे वेगळेच मसाले आहेत बघा. अजून काळी मिरी टाकायची बाकी आहे त्याच्यामध्ये. काळी मिरी फक्त भाजायची वेगळी. आणि तिथे सगळं बघा ठेवलं आहे म्हणजे अजून 6 किलो भाजायचे. ते आता बघते घरातलं कसं काम होतं आहे त्याच्यावरती आहे. जरा जेवून घेऊन घेतो आणि मग पुढचं सगळं ठरवूया ना. पण एका येतातच भाजायचा विचार आहे. म्हटलं उद्या परत हातापायांची जळजळ नको व्हायला. हातपाय जळजळतात ना. हातापायला गुदगुद्या होतात. नाही जळजळतात. आता थंड पाण्याने आता ना हे करून घ्यायचं सगळं धुवून वगैरे घ्यायचं. हां चला आता हा जो पसारा आहे ना हा बघा सगळा पिशव्या सगळ्या रिकामी झाल्यात त्याचा सगळा उचलून घेतो. आणि मग थोड्या वेळाने पुन्हा आपण कामाला सुरुवात करूया. तोपर्यंत जरा ऊन पण कमी होईल. ऊन बघा कसलं पडलंय. मसाला बनवला की गुदगुद्या होतात ना. झाला गार गरम मसाला. गरम आहे. हां सुगंध मस्त आहे गरम मसाल्याचा. ते आणि ते जरा सगळं बारीक पण होईल ना. ती दालचिनी आहे ना ती तोड जरा जाडी जाडी असेल तर. अवतार बघ काय झालाय ते. अवतार बघा काय अवतार झालाय तर बापरे. जाम हातापायांची आगा होते. आता जातो पटापट म्हणजे हे बनवायचं बाकी आहे अजून. भातावरती काय अजून कालवण बनवलं नाही.
तर म्हटलं पटकन बनवते आणि मग थोडीशी फ्रेश होते आणि मग बाकीचं करूया. पण एका दिवशी सगळं करायचा विचार आहे, कारण आहे ना हे मिरची कशी झोंबते ना, तर थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण आजच सगळं पूर्ण करून टाकूया. वारा मस्त सुटला बघा, हवा छान आली, गरमी होत नाही. आता एवढी चुली पुढे होते मी, पण गरम होत नाही, कारण आपल्याकडे वारा की नाही भरपूर येतो, असं काय वाटत नाही खुल्यावरती. चला जाऊया आता घरी. नंतर ती मिरची आता थोडं जरा ऊन कमी झालं ना की बांधून ठेवायची घट्ट व्यवस्थित, आणि मग उद्याला ती दळायला घेऊन जायचं. काय म्हणतात ते दगड. चला दोघांना दही दिलं होतं. आता दुपारचं जेवायलाच मागत नाही, गरमी होते ना त्याच्यामुळे. सकाळी चिकन आणि भात खाल्ला होता, आता दही. ह्याला बागायला बांध, शेरूला सोडत. चल आली नाही, मी शेंगा काढल्या. झाडं बापली ना सगळी वाऱ्याने, मोठ्या होतात एवढ्या. सगळी झाडं वाकून खाली पडली, काढल्या मग. हे बघा किती शेंगा मी काढल्या, मुळ्याच्या शेंगा आपल्या बागेतल्या. ते वारा आला ना तर सगळ्या खाली पडल्या होत्या, म्हणजे रोपायत खाली वाकली होती, त्याच्यामुळे मग आता काढून घेतली. म्हटलं होईल संध्याकाळी भाजी करायला. ही बघा. तर मी सगळ्यांना मांडव दाखवते बघा. हा सकाळी आपला मांडव घातलेला काकडीसाठी, कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी घातलेला आहे. लग्नाचा मांडव आहे. केवढा मोठा घातला बघा, पण बरं आहे काकडीला सावली झाली. तिकडे मिरचीची रोपं पण आहेत. अगे अजून एक झाडी आणली, पाणी घालायचं काम चाललंय झाडांना. ऊन बघा कसलं पडलंय ना. 5 वाजले असतील ना. कुठल्या मग इथे नको टाकू टोमॅटोचा. हां मारते. हां तर चला मग ताईंनो, आता व्हिडिओ आजचा इथेच थांबूया. झाडांना आपल्या थोडं पाणी घालून घेऊया. मस्त असं गरम गरम ऊन पडलेलं आहे. तर चला ताईंनो, राहिलेल्या झाडांना जरा पाणी घालून घेते, आणि त्याच्यानंतर मग आम्हाला की नाही बाहेर पण जायचं आहे. बाहेर म्हणजे फिरायला नाही, आपलं काम आहे त्याच्यामुळे जायचं आहे. जाऊन पटकन घरी यायचं आहे, आणि मग घरी आल्यानंतर परत रात्रीचं जेवण पण करायचं आहे. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.